जवळचीच माणसं घात करतात हे ओळखायला शिका. कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा घेऊ नका की त्याला वाईट बनायला भाग पडेल. लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिले चांगला बनून तुटलेला असतो. जे साधं सोपं असतं तेच छान असतं, मग ते जगणं असो किंवा वागणं असो. माणसानं श्रीमंताचं कौतुक जरूर करावं, पण साधेपणाला दारिद्र्य कधीच समजू नये. माणसं बदलत नसतात, कालांतराने ती कशी असतात हे कळत असतं. थोडंफार सहन करायला शिकलं पाहिजे, कारण आपल्यातही बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं सहन करत असतात. खरं प्रेम करणारा तुमच्याकडे पैसा संपत्ती मागत नाही, त्याला तुमचा वेळ हवा असतो. आपल्याकडे समस्या मुळापासून संपवली जात नाही, तात्पुरते उपाय केले जातात. परिणामी समस्या पुन्हा डोकं वर काढते. म्हणून समस्या नष्ट करा. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महत्त्व देत चला, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जात असते. ज्याला आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असते तो कधीच वाईट मार्गाने जात नसतो. अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्याच्या मित्र आणि अपेक्षापासून दूर करतात. गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही. नुसता आपला विचार करू नका. ही दुनिया फक्त आपलीच नाही, दुसऱ्यांची पण तितकीच आहे. मनापासून खळखळून हसणाऱ्या चेहऱ्याला फक्त सौंदर्य असतं, वय नसतं. जे तुमच्या नशिबात आहे ते कोठूनही तुमच्याकडे येणारच, आणि जे तुमच्या भाग्यात नाही ते तुम्हाला मिळूनही तुमच्याकडे राहणार नाही. परिस्थिती मारक नको असेल तर मांसाची पारख ठेवा, कारण वाटीत खीर देऊन पाटीत खंबीर खुपसणारे भरपूर आहेत. जी माणसं मनाने साफ असतात त्यांच्या मागं दुनियाभरचे ताप असतात. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा, दिवस सगळ्यांचेच बदलत असतात. जेव्हा आपली वाईट वेळ असते तेव्हा लोकही वाईट वागतात, आणि चांगली वेळ आली की सगळे चांगले वागतात. दोष लोकांचा नाही तर वेळेचा आणि परिस्थितीचा आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, माणसं बदलण्यात वेळ वाया घालवू नका. आपली परिस्थिती बदला म्हणजे बाकी सगळं आपोआप बदलेल. कामापुरती नाती आणि थंडी घालवण्यासाठी केलेली शिकवटी जास्त काळ टिकत नसते. स्वतःचे दुःख स्वतः जवळ ठेवा. दुनिया फक्त सुखातच सोबती असते. राहणारे घर किंवा घराचा दरवाजा कितीही छोटा असला तरी चालेल, पण हृदय आणि हृदयाचा दरवाजा मोठा असावा, कारण तिथेच नाती आश्रय घेतात. आपल्या व्यक्तींसाठी थोडी माघार घ्यावी लागली तरी हरकत नाही, पण त्यांच्याशी असलेले नातेसंबंध कधी तोडू नका, कारण नाती जोडायला वर्ष लागतात आणि तोडायला क्षण लागतो. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळची माझी. खरं तर तुमचे फक्त वेळ आहे, बाकी कोणी तुमचं नसतं. नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं. मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं. जवळीक दाखवणारा हा जवळचा असतो असं नाही, हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. एकामेकांविषयी आदर आणि कदर असेल तर, आणि तरच सगळी वचने आपोआप निभावली जातात. जीवन जर जगायचं आहे मग टेन्शन कशाला घ्यायचं, आणि ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो त्याच्याकडे लक्ष का द्यायचं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.